नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। आज इथे आपण मस्त असं बनवणार आहे थंडगार अशी रेसिपी, म्हणजे जे खायला सगळ्यांनाच आवडेल। आता तर गरमी पण खूपच वाढलेली आहे, त्यामुळे आपण मस्त इथे दही वडे बनवणार आहे। बनवायला अगदी सोपी आणि अगदी कमीत साहित्यामध्ये मी इथे ही रेसिपी बनवली आहे। आणि तुम्ही बघू शकता की ते मस्त असे मऊ लुसलुशीत असे हे दही वडे झालेले आहे आणि खायला खूपच मस्त लागतात। अगदी तोंडात घातले की वितळतात असे हे मऊ लुसलुशीत असे हे दही वडे बनतात आणि अगदी कमी साहित्यामध्ये। आणि मेन म्हणजे ह्याला जास्त वेळ पण नाही लागत, अगदी थोडीशी पूर्वतयारी करावी लागते, पण खायला खरंच खूप मस्त लागतात। आणि हे बघा, तुम्ही बघू शकता दिसायला पण किती छान झालेले आहेत। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे दही वडे बनवण्यासाठी मी एक मोठी वाटी उडद डाळ घेतलेली आहे। ही आपल्याला स्वच्छ 1-2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून झाली ना की आपल्याला ही एक रात्रभर भिजत ठेवायची आहे। जर तुम्ही रात्रभर नाही ठेवत असेल तर 5-6 तास तरी भिजत ठेवायचीच आहे, व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे। आणि त्यासाठी आपल्याला इथे दही वड्यासाठी दही लागणार आहे। इथे 2 मोठी वाटी मी दही घेतलेलं आहे, एकदम हे घट्ट असं दही घेतलेलं आहे मी। आणि ह्या दह्यामध्ये आपल्याला साखर घालायची। मी ते जास्त कोणतीही वस्तू वापरली नाही आणि अगदी म्हणजे घरात जे आपले सामान अवेलेबल आहेत त्याच वस्तूमध्ये हे मस्त असे दही वडे बनवलेले आहे। 2-4 चमचे साखर घालायची आहे किंवा तुमच्या चवीनुसार तुम्हाला जेवढं गोड आवडेल तेवढी साखर घालायची आहे। आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित हे दही जे आहे ते फेटून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये कोणताही लम्स किंवा दहीचे जे गट्टे असतात तसे नाही राहिले पाहिजे। हे बघा, थोडंसं हे घट्टच आहे अजून, तर अगदी म्हणजे एक 2-4 मिनटं असं चांगलं फेटून घ्यायचं आपल्याला हे दही। हे बघा, अशा प्रकाराने म्हणजे व्यवस्थित असं फेटलं ना की दह्यामध्ये जे साखर आहे ते व्यवस्थित वितळते आणि दही पण आपलं अगदी असं स्मूथ असं होतं, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये दहीचे जे लम्स असतात ते पण नाही राहणार। व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आणि हे दही व्यवस्थित असं फिरवून झालं ना की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। इथे बघा, आपली डाळ पण व्यवस्थित भिजलेली आहे। मस्त डाळ जेवढी चांगली आपली भिजेल ना तेवढं ह्याचं जे पेस्ट आहे म्हणजे वाटायला खूप इझी होते। आणि मेन म्हणजे हे वाटताना आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही, त्यासाठी आपल्याला हे जे डाळ आहे ती मस्त अशी व्यवस्थित भिजवून घ्यायची आहे। अगदी थोडं घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, जास्त घातलं तर हे वाटणार नाही आणि जे डाळ आहे ती जाडसर राहणार। त्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी न घालता हे बघा अशी फाईन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे, थोडं घालून हे। आणि हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचं पण जे डाळ आहे ती वाटून घ्यायची आहे। अगदीच जर मिक्सरला ग्राइंड होत नसेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं, पण जास्त पाणी घालायचं नाही इथे। एकतर मेन म्हणजे बिलकुलच पाणी नाही घालायचं, पण डाळ जर तुमची जास्त भिजली नसेल व्यवस्थित तर तुम्हाला पाणी थोडंसं घालावं लागेल। त्यामुळे हे तुम्ही व्यवस्थित भिजवून घ्या। त्यानंतर सगळं वाटण आपण एका भांड्यामध्ये काढायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि 1-2-3 चिमूटभर आपल्याला इथे बेकिंग सोडा म्हणजे आपला जे खायचा सोडा असतो तो घालायचा आहे। हे सगळं घालून आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। हे बघा, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव झालेलं पाहिजे व्यवस्थित। आणि हे एकजीव होऊन ना 1-2 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे, अगदी 1-2 मिनिटासाठी, म्हणजे जेणेकरून जे आपण सोडा घातले तो ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे फ्राय करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल अगदी गरम नाही करायचं आहे, जर तुम्ही अगदी गरम केलं की जे आपण जे दही वडे जे घालतो ना, म्हणजे छोटे बॉल करत असे आपल्याला घालायचे आहे। आणि जर अगदी गरम तेलामध्ये घातले तर लगेच हे करपट म्हणजे जास्त फ्राय होणार, त्यासाठी आपल्याला मीडियम तेल गरम करायचं आहे। आणि मेन म्हणजे ह्याचं जे मेन तळण्याची पद्धत आहे ती की अगदी म्हणजे एकदम स्लो गॅसवरच हे तळायचं आहे। फास्ट गॅसवर जर तुम्ही तळलं ना तर ते बाहेरून पूर्ण फ्राय होणार आणि आतून कच्चं राहणार आणि त्यामुळे आपले दही वडे जे आहे ते चांगले नाही लागणार, त्याची टेस्ट पण बिघडणार आणि पूर्ण कच्चं राहणार आहे। आणि हे कच्चं राहिल्यामुळे तुमचं पोट पण बिघडू शकतं, त्यामुळे अगदी स्लो गॅसवर हे फ्राय करायचं आहे। आणि रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा। आणि हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला मस्त असे हे गोल्डन कलर येईपर्यंत
फ्राय करायचे. हे बघा, ह्याच्यापेक्षा जास्त हे फ्राय नाही करायचे. काळपट कलर झाला ना की त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते. त्यामुळे आपल्याला हे हलकंसं गोल्डन होईपर्यंत स्लो गॅसवरच फ्राय करायचे आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये रूम टेम्परेचरचं पाणी घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण फ्राय करून वडे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे. अगदी तो हलकंसं ओलसर असे करून घ्यायचे आणि काढून घ्यायचे. आणि इथपर्यंत जर तुम्ही रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे बघा, त्यानंतर हे पाण्यामधून काढून आपल्याला प्लेटिंग करायची आहे. दही वडे जे आहे ते घालून घ्यायचे एका प्लेटमध्ये. त्यानंतर थोडं थोडं करत सगळे असे वडे पूर्ण दह्यामध्ये डीप झाले पाहिजे एवढं दही त्याच्यामध्ये घालायचं आहे. वरून काय हलकंसं लाल तिखट मसाला घालायचा आहे. इथे जास्त तिखट नाही घालायचं आहे. तुम्हाला जर तिखट असं आवडत असेल, दही वडा कसा गोड असतो त्यामुळे हे गोड पदार्थ गोडच खायला आवडतो, जास्त तिखट खायला नाही आवडत मला. त्यामुळे मी हलकंसं इथे लाल तिखट मसाला टाकलेला आहे, थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. जर तुम्हाला थोडं तिखट खायला आवडत असेल तर तुम्ही ग्रीन चटणी ह्याच्यावर घालू शकता. पण हे आम्हाला इथे तिखट खायला नाही आवडत तर आम्ही थोडासा लाल तिखट मसाला, चाट मसाला आणि वरून हलकीशी बारीक चॉप केलेली आपल्याला हिरवी जी आपली कोथिंबीर असते ती घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने किती सोप्या पद्धतीने इथे आपण दही वडे बनवले आणि खरंच हे खायला एवढे मस्त लागतात ना, खूपच छान असे लागतात आणि अगदी तोंडात घातले ना की वितळतात. मुलांना देखील खूप हे आवडले आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी बनवून बघा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.